मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे आता सवलती मिळणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा हा एक मोठा निर्णय। शैक्षणिक योजनांबाबत शासकीय आदेश जारी करण्यात आलेत आणि शैक्षणिक सवलती सोयीसुविधा लागू होणार आहेत। मनोज जरांगे यांचं उपोषण आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा समाजासाठी हा एक मोठा निर्णय घेतलाय आणि ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला सर्व शैक्षणिक योजना लागू करण्याचा हा निर्णय सरकारने घेतलाय। याविषयीचा शासन निर्णय सरकारने जारी केलेला आहे। त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधांसाठी पात्र होणार आहेत। 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून या योजनांचा लाभ मराठा समाजातील मुलांसाठी दिला जाणार आहे। सरकारने ओबीसींच्या योजनांच्या धर्तीवर मराठा समाजाला 8 योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय। आता या योजना नेमक्या कोणत्या आहेत ते आपण एकदा पाहूया। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती। शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना 8 योजना आहेत, त्यापैकी ही पहिली। त्यानंतर मोटर वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना, ही योजना मराठा समाजासाठी लागू होणार। माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांना लागू इतर 16 बाबींबाबतची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना, महाराष्ट्रातील रहिवासी आणि परराज्यात अनुदानित आणि विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी लागू असलेली योजना लागू होईल। 6वी योजना ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयीसुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थी आता पात्र असतील। तर ओबीसी विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू होणार। आणि 8वी ती म्हणजे ज्या शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा इतर मागासवर्गासाठी लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील त्या सर्व शैक्षणिक सवलती व सोयीसुविधा पुढच्या आदेश येईपर्यंत मराठा समाजाला आपोआप लागू होतील। दरम्यान सरकारच्या या निर्णयावर लक्ष्मण हाके यांनी तीव्र आक्षेप घेतला, तर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मात्र निर्णयाचं स्वागत केलंय। ओबीसी समुदायाच्या योजनांना निधी नाही, ओबीसीच्या महामंडळांना अध्यक्ष नाही, समाज कल्याण विभागाचा हजारो कोटी रुपयाचा निधी इतरत्र योजनांना वळवला जातो। ओबीसी समुदायामधल्या 18 महामंडळांची घोषणा निवडणुकीला सामोरं जाताना या गव्हर्नमेंटनं केली, पण त्या 18 महामंडळांना साधा अध्यक्ष नाही, बजेट नाही, कार्यालय नाही, साधा शिपाई नाही। महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठा समाजासाठीच आहे का हो? महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी जर काही सुविधा देत असेल तर त्याचं स्वागत करणारा हा लक्ष्मण हाके। पण महाज्योतीला जो निधी मिळतो तो सारथीच्या तुलनेमध्ये किती मिळतो? किंवा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळांना जो निधी मिळतो किंवा त्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचं जे कर्ज वाटप केलं जातं त्याचं व्याज हे गव्हर्नमेंट भरतं, हमी भरतं। पण ओबीसीच्या महामंडळांना साधा अध्यक्ष, साधं बजेट मिळू नये। 8 लाख करोड रुपयाच्या बजेटमध्ये 50% जास्त लोकसंख्येला म्हणजे ओबीसीला 0.5% बजेटरी तरतूद असावी। मला वाटतंय फडणवीस साहेब, तुम्ही 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, पण ओबीसींच्या मागण्यांना वाटण्याची अक्षता, SC-ST बांधवांचं बजेट इतरत्र खात्यांना वळवणं आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांना रेड कार्पेट तुम्ही घालता। आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देताय, आजही तुम्ही ओबीसीवरती अन्याय करताय, SC-ST बांधवांवरती अन्याय करताय। आम्ही या तुमच्या धोरणाचा जाहीर निषेध करत आहोत। नाही, ओबीसीचं मुळीच नुकसान नाही आहे। हे बघा, आपल्या राज्यामध्ये SC-ST आणि ओबीसी या विद्यार्थ्यांना ज्या सोयी सवलती मिळतात आधी SC आणि ST प्रवर्गाला मिळत होत्या। 2016 नंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने लढा उभारला आणि ज्या ज्या सोयी आणि सवलती SC आणि STला त्या सर्व सोयी आणि सवलती आम्ही ओबीसी समाजाला लागू करून घेतल्या सरकारकडनं आणि आज त्या योजनेचा लाभ ओबीसी समाजातील विद्यार्थी घेत आहे। तेच लाभ याच्यापुढे, त्याच योजना याच्यापुढे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा लागू करण्यात येतील। अशा प्रकारचा जो शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचं मी अभिनंदन करतो।